सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून पडून 4 प्रवाशांचा मृत्यू। मुंब्रा दिवा स्थानकादरम्यानची घटना। लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। मुंब्रा इथल्या अपघातानंतर अधिकाऱ्यांकडून रेल्वे रुळांची पाहणी आणि मॅपिंग। प्रशासनाकडून 2 रुळांमधील अंतराचं मोजमाप। अपघाताचं कारण नेमकं काय याचा तपास सुरू। मुंब्रा दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाखांची मदत, तर जखमींचा सर्व खर्च राज्य सरकार करणार। मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा। हा विषय फक्त रेल्वेपुरता मर्यादित नाही। बाहेरून येणाऱ्या वाढत्या लोंढ्यांमुळे शहरावर वाढता बोजा, तर टाउन प्लॅनिंग नावाचा विषय उरला नाही। मुंब्रा दुर्घटनेवरून राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप। मुंबई रेल्वेसाठी एक वेगळं महामंडळ हवं, राज ठाकरेंची मागणी। तर रेल्वे दुर्घटनेविरोधात उद्या मनसेचा धडक मोर्चा। मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात उद्या सकाळी मनसेचं आंदोलन। शिवसेना, युबीटी आणि मनसेच्या युती संदर्भातील सगळ्यात मोठी बातमी। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची परदेशात भेट झाली। सूत्रांची माहिती, तिथंच युतीबाबत चर्चा झाल्याची माहिती। पुण्यातील बैठकीमध्ये शरद पवार आणि अजित पवारांच्या आसन व्यवस्थेत बदल। अजित पवारांनी एक खुर्ची सोडून ठेवली आपल्या नावाची पाटी। राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। पीओपी मूर्तिकारांसाठी दिलासा। पीओपी मूर्तींवरील निर्बंध मुंबई हायकोर्टानं हटवले, मात्र मूर्तीचं विसर्जन नैसर्गिक जलाशयात करण्यास सक्त मनाई। पंढरपूर विठ्ठल रुक्मिणीचं व्हीआयपी दर्शन बंद। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा मोठा निर्णय।